नमस्कार, मैं माहिन पठान। स्वागत है आप सभी का कारण न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में। पिछले 10 सालों से रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले ग्रुप भाजपा के साथ युति में है। उसके बावजूद भाजपा ने विधानसभा चुनाव के लिए आरपीआई के उम्मीदवारों को मौका नहीं दिया। पार्टी के साथ इतने समय तक काम करने के बावजूद भी इस प्रकार का अड़ियल रवैये से आरपीआई के कार्यकर्ताओं में रोष है, जिसके चलते आरपीआई के राष्ट्रीय संगठन सचिव भूपेश थूलकर उन्होंने पत्र परिषद में रोष व्यक्त करते हुए कार्यकर्ताओं की भूमिका रखी है। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भारतीय जनता पक्षाची युती असताना सुद्धा आमचा सन्मान केला गेला नाही। आम्हाला एकही जागा मिळाली नाही। लोकसभेमध्ये सुद्धा आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती आणि महाराष्ट्रामध्ये जे महामंडळ आणि ज्या काही नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला विचारण्यात आले नाही। त्याचप्रमाणे ज्या विधान परिषदेच्या 7 जागा जाहीर झाल्या त्यामध्येही रिपब्लिकन पक्षाला स्थान दिलं नाही। 5 जागा रिक्त ठेवल्या, परंतु रिपब्लिकन पक्षाला त्यामध्ये डावललेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी संविधान चौकामध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल त्यावेळच्या उमेदवारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही। यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे, असंतोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे आणि त्यामुळे विदर्भाच्या स्तरावर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्यासोबत आहोत, परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आम्ही प्रचार करणार नाही, या पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। या संदर्भामध्ये अनेकांनी महाराष्ट्रातून राजीनामे सुद्धा दिलेले आहेत, परंतु राजीनामा देणे हा पर्याय नाही असं मी त्यांना सुचवलं आणि या संदर्भातली माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना दिली आणि रामदास आठवले यांना एक पत्र सुद्धा पाठवलं की तुम्ही जरी सूचना केल्या आहेत की आपल्याला युतीचा धर्म पाळायचा असला तरी बीजेपीने मात्र आपला धर्म पाळला नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये। ज्यांना महायुतीचा प्रचार करायचा असेल त्यांनी खुशाल करावा, परंतु ज्यांना महायुतीचा प्रचार करायचा नसेल, बीजेपीचा प्रचार करायचा नसेल, त्यांना मात्र कुठल्या प्रकारची सक्ती घालू नये अशा पद्धतीची मागणी आपण केली। आणि मी माझ्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय संघटक या नात्याने माझ्याबद्दल जर मला काही सांगायचं असेल तर मी यावेळेस महायुतीचा प्रचार करणार नाही। अध्यक्ष विनोद थूलकर विनोद थूल नागपूर शहराचे अध्यक्ष आहेत। आमच्या विदर्भाचे संघटन मंत्री डॉक्टर मनोज मेश्राम, दुसरे विदर्भाचे सचिव सतीश साबळे आहेत। एक भूमिका आजच्या पत्रकार परिषदेला थूलकर साहेब सांगतीलच। पक्ष म्हणून ज्यावेळेस शिवशक्ती भीमशक्ती ज्यावेळेस आम्ही नारा दिला आणि यांच्याशी युती केली त्यावेळेस एक प्रश्न आमच्या पुढे असा होता की नेमकं जायचं कोणासोबत, जेव्हा शिवसेनेसोबत जायचे की भाजपसोबत जायचं। तेव्हा महाराष्ट्रातील आणि काही राज्यातील पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या साहेबांनी भेटी घेतल्या आणि भेटी झाल्या। त्यावेळेस असं निदर्शनात त्या चर्चेमध्ये चर्चा झाली की भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे, म्हणून आपण भाजप सोबत केलं पाहिजे असा त्या सगळ्या महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये सूर निघाला आणि आम्ही मैत्री केली शिवसेनेसोबत। शिवसेनेला सोडून आम्ही भाजप सोबत गेलो। सांगायचं एवढंच की मागच्या निवडणुकीत शेवटी आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यावर कुठली अपेक्षा आम्ही ठेवत नाही। रिपब्लिकन पक्ष सतीचं वाहन आहे, ज्याला पैसा नाही, पाणी नाही, संपत्ती, वैभव नाही, तरी हा कार्यकर्ता तन्मन धनातून काम करतो। तरी एक मित्र पक्ष म्हणून तुम्ही बाकीच्या मित्र पक्षांना तुम्ही काही द्याल आणि आम्ही तुमचे पहिले मित्र पक्ष आहोत। जी प्रतिकूल परिस्थिती होती, ज्या समाजाच्या शिव्या आम्हाला खावा लागल्या, वस्त्यांमध्ये जाऊन आम्हाला जे काही आम्हाला सहन करावं लागलं, अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वात आम्ही भाजपला साथ दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या त्यांनी मागच्या वेळेस मी त्याचा साक्षीदार आहे की
आम्ही ठरलं होतं की भूपेश सुनकर साहेबांना विधान परिषदेवर जायचं आणि आम्हाला बोलावून घेतलं. आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि आम्ही गेलो त्यांच्या बंगल्यावर आणि फुंडकर साहेबांच्या खांद्यावर हात ठेवलं की फुंडकर साहेब तुम्ही विदर्भातले नेते आहेत, निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला 6 महिन्यामध्ये आम्ही विधान परिषदेवर पाठवू. त्याच्या साक्षीदार मी आहे मित्र. आज अनेक गोष्टींना उलगडा केला पाहिजे. या आत्ताच्या या वाटाघाटीमध्ये मी स्वतः होतो सागर बंगल्यावर आणि सांगितलं की साहेब तुम्ही 12-13 ची मागणी केली, आपण ते तेवढं देऊ शकत नाही. 5 जागा आम्ही फायनल केल्या आणि 5 जागामध्ये आमच्या ज्या जागा होत्या, पुणे कॉन्टिनेंटल, तुमचं चेंबूर होती, तुमचं उमरखेड होतं, तुमचं आपलं यांची सोलापूरची होती. म्हणजे 5 जागा देवेंद्रजी म्हणाले निघताना की आम्ही तुम्ही एवढ्या जागा देऊ शकत नाही, 5 जागा आम्ही तुम्हाला फायनल देतो. आणि म्हणून आता 2 जागा दिल्या आणि तेही कॅन्डिडेट त्यांचे आहेत. म्हणून आम्ही सगळे विदर्भातले कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही भूपेश सुनकर साहेबांवर विश्वास टाकला आणि सांगितलं की साहेब आपण एक भूमिका एका पत्रकार परिषदेतून आपली भूमिका जाऊ द्या. आजच्या या पत्रकार परिषदेला ते निवेदन करतील आणि सगळ्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची युती गेल्या 10 वर्षापासून भाजपासोबत आहे. जेव्हा ही युती झाली त्या युतीच्या अगोदर आपण एक करार भाजपाशी केला होता आणि त्या करारानुसार भाजपाची वाटचाल असावी आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा किंवा विधान परिषदेमध्ये जागा किंवा महामंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे, या भूमिकेतून तो करार आपण केला होता. त्या करारावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांची सही होती आणि रिपब्लिकन पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सही होती. त्या कराराची अजिबात अंमलबजावणी झाली नाही. दुसरं असं झालं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता आगामी जे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला पूर्णपणे इग्नोर करण्यात आलेला आहे. इग्नोरच करण्यात आलेलं नाही तर रिपब्लिकन पक्षाचा आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांचा या महायुतीमध्ये सन्मान होईल अशा कुठल्याही गोष्टी घडत नाहीये. आठवलेंना इग्नोर केलेला आहे. तुमच्या माहितीमध्ये साठी सांगतो की 2014च्या अगोदर जेव्हा आमची युती झाली तेव्हा हे कुठलेही पक्ष नव्हते. भारतीय जनता पक्ष होता, मेटेचा पक्ष होता, मराठा संग्राम, जानकरांचा पक्ष होता, रासपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेजीच्या नेतृत्वाखाली जो होता तो पक्ष होता. याशिवाय नव्हता. तरी त्यावेळेस सत्तेत आली होती महायुती नव्हती त्यावेळेस, पण भाजपा सत्तेत आली होती. त्यानंतर आता जे 2019 पासून ज्या पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भामध्ये भाजपाची जी नीती ठरत आहे त्यावरून असा वाटते आहे की भाजपा रिपब्लिकन पक्षाचा सन्मान तर करत नाहीच आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाला अशा पद्धतीने इग्नोर करत आहे की जणू पुढील काही कालावधीमध्ये किंवा काही काळात रिपब्लिकन पक्ष संपवण्याचा हा प्रयत्न आहे की काय, अशी चिंता रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आलेली आहे. मागील निवडणुकीमध्ये लोकसभेची एक जागा शिर्डीची रिपब्लिकन पक्षाला मिळावी यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले. आठवले साहेबांची इच्छा होती की शिर्डीमधून एकतर मी लढावं किंवा सोलापूरमधून मी एकतर लढावं. सोलापूरची जागा बीजेपी हारली, शिर्डीची जागा बीजेपी हारली, परंतु रिपब्लिकन पक्षाला मात्र त्या ठिकाणी अजिबात प्रतिनिधित्व दिलं नाही.
यापूर्वीच्या कालखंडामध्ये जेव्हा काँग्रेसची आमची युती होती त्यावेळेस आम्ही शिर्डीची जागा मागितली होती. शिर्डीची जागा काँग्रेसने दिली होती, परंतु त्या ठिकाणी जे विखे पाटील होते, राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील, यांनी उघडपणे आठवले साहेबांचा विरोध केला आणि आठवले साहेबांची ती जागा पडली. काँग्रेसने आपली जागा पाडली या एका मुद्द्यावर आठवले साहेबांची भावना इतकी तीव्र झाली होती त्यावेळेस की त्या मुद्द्यावर आपण त्यावेळेची युपीए समजा, त्यावेळेस युपीए होतं, काँग्रेसशी आपण युती तोडली आणि नंतर काही वर्ष आपण इंडिपेंडंट राहिलो, रिडोलस तयार केलं आणि त्यानंतर आपण भारतीय जनता पक्षाशी युती केली. यावेळेस सुद्धा जेव्हा शिर्डीची जागा आपण मागितली त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे त्यांचाच मुलगा जे आज भारतीय जनता पक्षात आहे, त्यांनी सरळ आठवले साहेबांचा उघड विरोध केला. दिल्लीपर्यंत त्यांनी विरोध केला. फडणवीस साहेबांकडे त्यांनी विरोध केला आणि आठवलेंना शिर्डीची जागा मिळूच नये यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे जागा मिळाली. या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. पुण्याचे आमचे उपमहापौर होते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या आमच्या महिला आघाडीच्या महासचिव होत्या महाराष्ट्राच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी सुद्धा राजीनामा दिला. विदर्भातील जिल्हा अध्यक्षांचे मला फोन आले, आम्ही राजीनामा देणार आहोत म्हणून. चंद्रपूरवरून एका मोठ्या नेत्याचा आपल्याला मेसेज आला की मी आता पक्ष सोडतो आहे. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना सांगितलं की राजीनामा हे सोल्युशन नाही, आपण या संदर्भामध्ये विचार केला पाहिजे. आपण जर भूमिका घेत असू तर ती भूमिका आपण आठवले साहेबांच्या कानावर टाकली पाहिजे. त्यांना मागितलं पाहिजे की आम्ही आपली भूमिका विदर्भामध्ये अशा पद्धतीने घेत आहोत. पत्रकामध्ये सविस्तर नमूद केलेलंच आहे, पण एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की तुम्ही लोकसभेत आम्हाला जागा दिल्या नाहीत, विधानसभेत आम्हाला जागा दिल्या नाहीत. 32, 33, 34 महामंडळ तुम्ही जाहीर केली, त्याचे अध्यक्ष जाहीर केले, त्याचे सभासद नियुक्त केले, संचालक नियुक्त केले, तिथे रिपब्लिकन पक्षाला विचारलं नाही. अनेक ज्या स्थानिक ज्या समित्या आहेत त्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला अजिबात स्थान नाही. जिल्ह्याच्या नियोजन समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाला स्थान नाही. हा सगळा प्रकार झाला आणि मध्यंतरी उमेदवारांनी जे अर्ज भरायला आले होते संविधान चौकामध्ये, त्या ठिकाणी ज्या गरज नसताना चुकीच्या घोषणाबाजी झाली त्याबद्दल साधा त्या उमेदवारांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. याचा परिणाम विदर्भातील आणि महाराष्ट्रातील जनतेवर, आंबेडकरी समाजावर आणि रिपब्लिकन जनतेवर झालेला आहे आणि त्यामुळे आमच्यावर अंतर्गत दबाव आहे की हे तुम्ही किती दिवस खपवून घेणार. आणि त्या दृष्टीनं विदर्भातील कार्यकर्त्यांची रोखठोक भूमिका आहे आता सध्या तरी की आम्ही आठवले साहेबासोबत आहोत, रिपब्लिकन पक्षासोबत आहोत, परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत राहणार नाही. ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा मी आठवले साहेबांशी फोनवर तर बोललोच, परंतु मी एक पत्र सुद्धा पाठवलं त्यांना की तुम्ही आता सूचना दिलेल्या आहेत की बा ठीक आहे, आपल्याला काही जागा सुटल्या नाहीत, आपला सन्मान झाला नाही, आपलं हे झालं नाही, तरी पण युतीचा धर्म पाळावा आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना जरूर दिल्या आठवले साहेबांनी. परंतु आम्ही आठवले साहेबांना सांगितलं की तुम्ही आता सक्ती करू नका पुन्हा. आठवले साहेबांनी सूचना दिल्या, तुमच्या सूचना ठीक आहेत, परंतु तुम्ही सक्ती करू नका. कार्यकर्त्यांना त्यांचा निर्णय घेऊ द्या त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीवर. ज्यांना महायुतीचा प्रचार करायचा असेल किंवा बीजेपीचा प्रचार करायचा असेल त्यांनी करू द्या. ज्यांना बीजेपीचा प्रचार करायचा नसेल त्यांना तुम्ही सक्ती करू नका. मी स्वतः बीजेपीचा प्रचार यावेळेस करणार नाही.
माझी स्वतःची भूमिका आहे की मी स्वतः बीजेपीचा प्रचार यावेळेस करणार नाही आणि त्या दृष्टीनं आम्ही आठवले साहेबांना कळवलेलं आहे. आम्हाला अपेक्षा आहे की आठवले साहेबांनी याची त्वरित दखल घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. जर युतीचा धर्म ते पाळत नसतील तर आम्ही कार्यकर्त्यांनी तो युती पाळावी असं कुणावरच सक्ती करणार नाहीत. या दृष्टीनं आम्ही आठवले साहेबांना हे लिहिलेलं आहे. कलिनाच्या जागेबद्दल एक मला या ठिकाणी हे मी नमूद केलेलं आहे. आम्ही कलिनाची जागा मागितलीच नव्हती. आम्ही 20 जागांची सुरुवातीला यादी दिली, त्यामध्ये कलिना नव्हतं. त्यानंतर आम्ही 12 जागांची यादी दिली, त्यामध्ये कलिना नव्हतं. त्यानंतर आठवले साहेबांनी 7 जागांची यादी दिली, म्हणजे जशी त्यामध्येही कलिना नव्हतंच. आम्ही ज्या जागा दिल्या त्या जागेमध्ये सुरुवातीच्या 20 जागेमध्ये विदर्भातल्या दोन्ही डिव्हिजन मधल्या 4 जागा होत्या. त्यामध्ये उत्तर नागपूरची जागा आम्ही मागितली होती, त्यामध्ये उमरखेडची जागा आम्ही मागितली होती, त्यामध्ये वाशिमची जागा आम्ही मागितली होती आणि चंद्रपूरची जागा आम्ही मागितली होती. एक जागेची अपेक्षा होती मला जर द्यायचं होतं, जिथे आपला कार्यकर्ता उभा राहू शकतो किंवा जिथे आमच्याजवळ सक्षम उमेदवार होता, तिथली एक जागा जरी दिली असती तरी आमचा सन्मान केला असं चित्र निर्माण झालं होतं. पण विदर्भात एकही जागा दिली नाही, मुंबईत एकही जागा दिली नाही आणि कलिना ही जागा दिली. ही जागा आणि धारावी ही जागा दिल्याचं सुरुवातीला डिक्लेअर केलं. धारावीची जागा अजिबात मिळालेली नाहीये. धारावीच्या जागेवर शिंदेनी म्हणजे मुख्यमंत्री शिंदेनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि कलिनाची जी जागा आहे ती जागा ऑलरेडी बीजेपीने ठरवली होती. ऑलरेडी एबी फॉर्म दिला होता. ऑलरेडी जो अमरसिंग म्हणून आहेत त्यांना एबी फॉर्म दिला होता. अमरसिंग हे हार्ड कोअर RSSचे आहेत. मीडियामध्ये त्यांचा RSSच्या त्या युनिफॉर्म मधले फोटो व्हायरल झालेले आहेत आणि एबी फॉर्मवर ते बीजेपीच्या उभे आहेत. ती कशी काय, म्हणजे हा खेळच आहे. रिपब्लिकन पक्षाशी हा खेळच आहे ना. मागे राम सातपुतेची अशीच जागा डिक्लेअर केली होती की ही रिपब्लिकन पक्षाची आहे. राम सातपुते आणि रिपब्लिकन पक्षाचा काही संबंध नव्हता. ते तर RSSचे आणि बीजेपीचे होते. हे पण RSSचे उपाध्यक्ष आहेत, बीजेपीचे उपाध्यक्ष आहेत. तर अशा पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाशी एक प्रकारचा खेळ सुरू झालेला आहे आणि याचा तीव्र विरोध कार्यकर्त्यांमधून होत आहे. आणि म्हणून या पद्धतीनं यावेळेस आमची भूमिका अशी आहे विदर्भामध्ये की आम्ही आठवले साहेबांसोबत आहोत. आम्ही बीजेपी सोबत राहणार नाही आणि बीजेपीचा प्रचार करणार नाही. आठवले साहेबांनी कुणावरच सक्ती करू नये, अन्यथा ज्या पद्धतीनं आता 10-15 लोकांनी राजीनामा दिले महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी, यावेळेस सुद्धा राजीनाम्याचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू होईल. त्यामुळे आम्ही आठवलेंना पत्र लिहिलेलं आहे. 2 दिवसात आठवले कळवतील असा आम्हाला विश्वास आहे. कॅबिनेट मंत्रीपद द्यावं अशा पद्धतीचा ठराव झाला होता. तुम्हाला वाटल्यास ते PDF पाठवून देतील जो करारावर आमच्या सह्या आहेत त्याचा. आणि 3 वेळा आठवले साहेबांना पदावर घेतलं. सामाजिक न्याय विभागामध्ये त्यांना राज्यमंत्री केलं, कॅबिनेट तर केलंच नाही. आणि त्या ठिकाणी 3 राज्यमंत्री आहेत. जर राज्यमंत्री करायचं होतं तर किंवा स्वतंत्र प्रभार तरी द्यायला पाहिजे होता. आणि कुठलं खातं दिलं साहेबांना? राज्यमंत्री पद दिला याच्यामध्ये समाज कल्याण विभागामध्ये आणि दिव्यांग बघत बसा आणि बाकी फिरत बसा महाराष्ट्रभर देशभर. कारण इसके लिए सचिन झोड़ा की रिपोर्ट। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस, बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस। 30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए।
आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, पुरकेश्वर, नागपुर।